नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि धोकादायक होर्डिंग्ज असल्याचे दिसून येत आहे। मात्र या संदर्भात कारवाई करावी आणि एकाच ठिकाणी 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 मे रोजी उपोषण करण्यात आले। या उपोषणात छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील हे उपस्थित होते। अहिल्यानगर येथील 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी या कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी 10 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत। त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असून त्यांना फक्त अहिल्यानगर येथेच बदली दिली जाते। त्यांची तातडीने जिल्हाबाहेर बदली करण्यात यावी व त्यानंतर ते 35 लोक जे 2015-16 मध्ये बोगस भरती झालेले आहेत त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करून त्या सर्व 2015-16च्या भरतीची चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी। आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमच्या छावा संघटनेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी येथे आमरण उपोषण करत आहोत। आमच्या प्रमुख 3 मागण्या आहेत। जे मनपा हद्दीमध्ये अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यात येतात त्यावर एजन्सी व संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावा हा एक आमचा प्रमुख मागणी आहे। तसेच 57 महाराष्ट्र बटालियन साविडी येथे एनसीसी येथे जे बोगस भरती झाली त्यांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व जे कामावर घेण्यात आलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि तसेच जे एनसीसी बटालियन मध्ये जे पती पत्नी एकत्र मिळून एचआरए घेत आहेत त्यांच्यावरही कारवाई करून त्यांच्याकडून ते पगार वसुली करण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको सारखे मार्ग अवलंबून जोपर्यंत याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची उपोषण वगैरे चालू ठेवणार आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जिल्हाधिकारी येथे छावा संघटनेच्या वतीने समर उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। मनपा हद्दीमध्ये जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे। अनधिकृत होर्डिंगच्या पाठीमागे जे अधिकारी कर्मचारी असतील जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते। आता शहरामध्ये जी अतिक्रमण मोहीम राबवली जाते सर्व जे छोटे मोठे व्यावसायिक होते त्यांचे नुकसान झालेले भरपूर। हे सर्वसामान्य नागरिकांना फक्त कायदा आहे, जे धनदांडग्यांना मात्र पालिका दुर्लक्ष करते त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। त्या होर्डिंगवरती कारवाई झाली पाहिजे आणि ज्या संबंधित विभागामध्ये कर्मचारी आहेत ते वर्षानुवर्ष त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांचे लागेबांधे आहेत। आमच्या संघटनेच्या वतीने आज जोपर्यंत आता हे कर्मचारी आम्ही बदली करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग नाही आहे। आम्ही आता संघटनेच्या वतीने आता बसलोय, जोपर्यंत त्या सर्वे होणार नाही आणि तो कर्मचारी बदलणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आंदोलन चालू ठेवणार आहे। दुसरं, महाराष्ट्र बटालियन 57 यामध्ये भरतीमध्ये जो 35 कर्मचारी बोगस भरती केलेले आहेत, फक्त 2 अधिकारी गुन्हा दाखल झालेला आहे आणि दाखल होऊन हातूरमातूर कारवाई केलेली आहे। या 35च्या 35 जणांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। आमच्या संघटनेच्या वतीने ही मागणी आहे की सर्व पदाधिकारी या ठिकाणी जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण असं चालू ठेवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। शीख धर्माचे 5वे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहीदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी ग्रुपच्या वतीने लंगर आणि सरबतचे वाटप करण्यात आले। गुणे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली। शेकडो नागरिकांनी या लंगर सेवा उपक्रमात सहभाग घेतला। अहिल्यानगर शहरातील महत्वाच्या कल्याण रोडवरील सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी शहर शिवसेनेने केली आहे। यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता अजित गायके यांना घेराव घालत निवेदन दिले। या कामात होणाऱ्या विलंबाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। ऑफिसला आलेलो आहे। विषय ते कल्याण रोडचा जो फ्लायओव्हरचा ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे। तिथं त्या लोकांचा विषय आम्ही आता सगळे अधिकारी महापौर पदाधिकारी सगळेजण आहेत, त्यांची लाईन शिफ्टिंगला आपल्याकडून लोक तिथे त्यांना सहकार्य करत नाही। त्या फ्लायओव्हरचा विषय संपून टाका ना त्या कल्याण रोडचा।
लेफ्टी चौकातला. हो, रिव्हर क्रॉसिंग वरचा ब्रिज. काय प्रॉब्लेम आहे? आपले लोक का सहकार्य करत नाही? अरे 2 वर्ष झाले काम चालू करून त्यांनी पोल शिफ्ट करून झाले त्यांचे. तिथे तुम्हाला त्याच्या लाईन शिफ्ट करून द्यायच्या त्याला. ते म्हणतात एमएससीबीने आम्हाला थोडं सहकार्य केलं, तुमची एनओसी लागते त्यांना. काय त्यांना शटडाऊन द्यायचं शटडाऊन द्या, पण त्यांचा विषय संपून टाका. नाही मी त्यांना पाठवतो तुमच्याकडं. उद्या त्यांचा विषय संपून टाका. ठेवू नका. तेच म्हणलं आपली सांगू झाली म्हणून त्यांना हे घ्यायचंय. काय म्हणतो आपण पाहिजे होतं. आम्ही साहेबांना मी सांगत होतो त्याचे लाड करू नका. त्याला तुम्ही 5-6 माणसं उभे ठेवा. त्याच्याकडून टाइम प्रोग्राम घ्या ना. त्याच्याकडून प्रोग्राम किती कोण पैसे काम सगळे लोक तिथे कार्यक्रम जगाने दुसरं काय काम आहे? एवढा मोठा ब्रिज त्याला साईड म्हणजे एवढं तर तुम्ही बॅरिक लाईट महानगरपालिकेकडे स्ट्रीट लाईट नाही. तुम्हाला 10 वेळा सांगितलं. आम्ही नवीन विकत घेतले नाही. आमचे ते एजन्सीचे वाचे. तुम्हाला तेवढं एवढे कोटीचं काम त्याचं ब्लॅकलिस्टेड करा ना त्याला. त्याचे लाट करा. आज नॅशनल हायवेच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांचे इंजिनियर आणि सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भेटलो. कल्याण रोडचा आपण पाहिलं की या 2-3 दिवसापासून पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि कल्याण रोड हा ब्रिज तसा पाहिला तर एकदम दळणवळणासाठी म्हणजे कल्याण रोडच्या वरती नगर शहरातले 15 ते 20 हजार लोक राहतात. त्याच पद्धतीने तिकडे पुढे जाणारी बऱ्याचशा गावाचा त्या ब्रिजमुळं पूर्ण संपर्क तुटला होता. आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं त्या ब्रिजच्या कामामध्ये जाताना काही लोकांची मानवी हानी पण झालेली आहे. आपण पाहतो पशु हानी पण होऊ राहिलेली आहे. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आम्ही सांगितलंय की जर ब्रिजचं काम या वेळेत झालं नाही, आज पाहतो की 31 तारखेपर्यंतच ब्रिजच्या कामाला वेळ होता, पण तरी पण तो ठेकेदार या ठिकाणी वेळेवर काम करू शकला नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी जाब विचारायला या ठिकाणी आलेलो आहे. नगर शहरामध्ये पाहतोय की आता सगळ्या आमच्या नगरसेवकांनी तिथलं सांगितली परिस्थिती. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगर शहरामधील उड्डाण पूल असो, जो पत्रकार DSP चौकातला उड्डाण पूल आहे, तोही त्या ठिकाणी 38% त्या ठेकेदार बिलो गेला. असे एवढा लेट बिलो जाणाऱ्या ठेकेदाराला टेंडर मंजूर कसं होतं हेच आम्हाला या ठिकाणी कळत नाही. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की तोही ब्रिज आपण पाहतोय की आज पावसाळा सुरू झाला, त्या पावसाळ्यामध्ये त्या ब्रिजच्या गटर असतील, बाकीच्या साईड या असतील, कोणतेच काम झालं नाही. नुसतं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं. वर्क ऑर्डर होऊन 4-6 महिने झाले. फक्त ड्रिल घेतलं, त्या ठिकाणी नारळ फुटलं, पुढं काहीच नाही. ज्या ठेकेदारांनी घेतलेलं आहे, एक तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तेही आंदोलन यापुढे करणार आहोत. आणि ज्या ज्या ठिकाणी नगर शहर असो किंवा आजूबाजूला कुठेही प्रॉब्लेम निर्माण होईल, त्या ठिकाणी नगर शहराच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना उभी राहील, एवढीच मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कल्याण रोड जो नदीवरचा पूल आहे लेफ्टी चौकातला, त्याचं काम 3 महिन्यापासून बंद पडलेलं आहे. त्याच्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं. माननीय गायके साहेब यांच्याशी शिवसेनेच्या सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि संत गतीने जे काम चालले त्याचा आढावा घेऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. जर का हे काम टाइम लिमिटमध्ये होत नसेल, त्या लोकांना दिरंगाई करायची असं नाही, कोणती जीवितहानी झाली यांच्यावर कोणतरी स्वरूपाचा गुन्हा दाखल आणि याच्याशी त्वरित यांच्या कामामध्ये काय अडचणी यांची करायची तयारी मानसिकता आहे का नाही हे पण एकदा तपासून घ्या. संबंधितांसंग मिटिंग लावण्यासंदर्भात त्यांना आता आम्ही दिलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. त्याचं कोणतेही एवढं बिलो जाऊन जर का हे काम करत असेल तर हे काम करतील का नाही याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली म्हणून लेखी पत्रामध्ये आम्ही त्या पद्धतीची मागणी केली.
कारण की साधी लाईट देखील ते लावू शकले नाही. जो शेजारचा रस्ता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा घेतलेला आहे, तिथं लाईट संदर्भात देखील त्यांना वेळोवेळी सांगून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर आज या सगळ्या बाबतीत आम्ही त्याच्याशी चर्चा केली. संबंधित जी एजन्सी त्याला बोलवायला लावलेलं आहे. याच्यात एमएससीबीचा जो काही रोल आहे त्यांच्या लाईन शिफ्टिंगचा, एमएससीबीच्या चव्हाण साहेबांशी आपला संपर्क साधला. तर त्यांना बी सांगितलं की यांना तुम्ही सहकार्य करा, यांना परमिट द्या आणि लवकरात लवकर ती लाईन शिफ्ट करून लाईटच्या संदर्भातला एक जो प्रश्न आहे निर्माण झालेला तो देखील याच्यातून निकाली काढून मार्गी लावू. याच्यामध्ये आमची सहकार्याची भूमिका आहे. पण संबंधित माणसं जर काही काम करत असेल, उद्या पावसामुळे तो रस्ता बंद होतो, लोकांच्या आतोनात हाल होऊ राहिले, लोकांना 2-2, 3-3 किलोमीटर शाळेचे विद्यार्थी असतील किंवा अजून कोणी वृद्ध लोक असतील यांना जाता येऊ नाही राहिला. म्हणून हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये शिवसेनेने लक्ष घातलं. तर का 10-15 दिवसात याच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने जोरदार आंदोलन या ठिकाणी करणार. त्या कल्याण रोडच्या पुलाला 2023ला वर्क ऑर्डर दिलेली आहे आणि त्याची 18 महिन्याची मुदत होती. अजून देखील कुठलंही फक्त तिथं पिलर त्याचे उभं आहे. त्या अशा इतकं संत गतीने काम चालू की त्या भागातील नागरिक मुलं शाळेत जायला नोकरीसाठी त्यांना रेल्वेचा तो नदीचा पूल क्रॉस करून यावं लागतं. तिथं जे साधन नाहीये. अवकाळी पावसामुळे जे हाल झाले तिथं एवढं पाणी साचलं होतं, पाणी वाढलंय की तिथं लोकांची म्हणजे कधी अपघात होईल, कधी काही दुर्घटना घडू शकते. त्यासाठी त्यांनी लवकर करावं म्हणून आज आम्ही गायके साहेबांना निवेदन दिले, त्यांना अल्टिमेटम दिलंय. त्यांनी सांगितलंय, त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आलाय, त्यांनी सांगितलंय की आम्ही लवकरात लवकर हा पूल तयार करून देऊ. तर पाहू त्यांनी जे आम्ही दिलेला अल्टिमेटम आहे त्याच्यात जर कालावधीमध्ये नाही झाला तर आम्ही त्याच्या निश्चितच आमच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. आम्ही त्यांच्याकडे एक मागणी केली की त्याला जे आरे पेमेंट करता तुम्ही, आरे पेमेंट न करता त्याला त्याचं काम पूर्ण काम झाल्यावरच त्याला पेमेंट द्या. म्हणजे तो कुठे ठेकेदार पळून जाणार नाही, कारण त्यांनी एवढं बिलो भरलेलं आहे टेंडर, तर त्याच्यामुळे तो पळून जाऊ शकतो. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की त्याचं कुठलंही बिल काम पूर्ण झाल्याशिवाय त्याचं लोकांना उपलब्ध झाल्याशिवाय त्याचं बिल काढू नये. कल्याण रोड परिसरातील जे आता शिना नदीवर जे ब्रिजचे काम चालू आहे, 2023ला टेंडर वर्कआउट झाली होती. जो ठेकेदार आहे आता सध्याला जो 44% बिलोवर गेलेला आहे, कसं काम करणार आहे? 44% बिलोवर गेलेला हा काम करूच शकत नाहीये. त्या संदर्भात आम्ही आज जवळजवळ त्याची वर्क ऑर्डर बी संपत आलेली आहे. आम्हाला आता कळायला गेलं वाढीव एक्सटेंशन भेटणार आहे. आम्हाला एकच म्हणणं आहे, कल्याण रोडची तुम्ही गैरसोय करू नका. आज कल्याण रोडला नाही म्हणलं तर 10-15 हजार लोकांच्या वर राहतात. तर कल्याण रोड असेल, वरची भाळवणी असेल, वरच्या जेवढ आमचे कल्याण रोडच्या वरची गावं असेल त्याच्याला कल्याण नगरमध्ये शहरासाठी जाण्यासाठी आज या ठिकाणी यावं लागतं. त्यांना आम्हाला केडगावच्या मार्गे यावं लागतं इथपर्यंत नगर शहरामध्ये. तर रोज कसं येणार आहे? आज समजा 3 दिवस झाले नगर शहराला शिना नदीला पाणी आहे, आम्ही येऊ बी शकत नाही आज कल्याण रोडला, म्हणजे नगरमध्ये येऊ शकत नाही. तर आमचं एवढंच म्हणणं आहे कल्याण रोडच्या सर्व नागरिकांच्या वतीने हा पूल लवकरात लवकर त्यांनी करण्यात यावा. नाही लवकरात लवकर करण्यात आला पूल त्यांनी तर आम्ही ह्या जे अधिकारी असतील, जो ठेकेदार असेल त्याला 100% काळं फाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आमची ग्वाही आहे. आज आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने एक अल्टिमेट निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो. दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणारा कल्याण रोड या ठिकाणी एका म्हणजे बोगस म्हणावा असा ठेकेदार या ठिकाणी लाभला आहे की मुदत पूर्ण अगोदर तो काम करू शकला नाही. त्याला आता आम्ही अधिकाऱ्याशी चर्चा केली, त्याला 6 महिन्याची अजून मुदतवाढ दिलेली आहे असं कळलं अधिकाऱ्यांना. निश्चितपणे जर त्यांनी या कालामध्ये काम केलं नाही तर अधिकाऱ्यांना तर थोडाच, पण ठेकेदारांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उभं राहून देणार नाही. आणि या पुढील काळामध्ये जे काही त्या रस्त्या संदर्भात सुधारणा झाली नाही तर आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार. आता त्या ठिकाणी म्हणजे कासवापेक्षाही संत गतीने काम चालू आहे. ते म्हणतात की आमचे काम खूप फास्ट चालू आहे, पण 4 कर्मचारी त्या ठिकाणी कामाला आहेत. 4च्या वरती तर माणूस दिसायला भेटत नाही आणि दिवसभर तर कोणी तिथं भरकत पण नाही. हे आम्ही सगळ्यांनी आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आता पुलाची पाहणी पण केली आणि या ठिकाणी आम्ही तोच जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्यांना आलेलो आहे. आता यात जर पूर्ण झालं नाही तर एकाही अधिकाऱ्याला आम्ही त्या खुर्चीवर बसून देणार नाही. शीख समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील शीख समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शीख समाजाचे अनेक घटक अजूनही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत.
या समाजातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तर पाहूयात या संदर्भात व्हिडिओ। नमस्कार। नुकतंच काही महिन्यापूर्वी जैन समाज व इतर समाजाकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले। त्याचप्रमाणे शीख समाजाची देखील मागणी आहे की त्यांच्याकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे। शीख समाज हा अल्पसंख्याक समाज असून तो त्यांना जी सध्या आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यात त्यांना तेवढे ती सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळं शीख समाजात अनेक लोक असे मागास आहेत किंवा ज्यांना धंद्यासाठी भांडवल किंवा शिक्षणासाठी मदत हवी आहे। तर त्यासाठी शीख समाजाचं एक वेगळं आर्थिक विकास महामंडळ निर्माण झाल्यास व मुंबईत त्याचं मुख्य कार्यालय असल्यास तर ज्या मदती त्या बाकी मायनॉरिटी अल्पसंख्याक विकास महामंडळातून मिळतं त्याच्यातलं शीख समाजाचा हिस्सा वेगळा काढून देण्यात आल्याने निश्चितच शीख समाजाला एक चांगली प्रगती दिसू शकेल। त्याचप्रमाणे सिद्धी व पंजाबी समाज हे देखील गुरु ग्रंथ साहेब यांना मानतात परंतु ते हिंदू समाजात गणले जातात, तर त्यांना देखील या विकास महामंडळात घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे। राज्य सरकारने जैन समाजाकरता एक महामंडळाची घोषणा केली व त्याची नियुक्ती देखील झाली। अशीच मागणी आमच्या सर्व महाराष्ट्राच्या शीख बांधवाची देखील आहे। गेल्या कित्येक वर्ष शीख समाज हा देशाच्या दळणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलत आहे। सैन्यामध्ये संरक्षण विभागामध्ये देखील त्याचं मोठं कार्य आहे, परंतु शीख समाज हा लंगर सेवाही देखील मोठ्या प्रमाणात चालवतो। परंतु शीख समाज हा कधी स्वतःकरता काही मागत नाही, परंतु ही परिस्थिती असताना देखील शीख समाजामध्ये, पंजाबी समाजामध्ये, सिद्धी समाजामध्ये या अल्पसंख्याकामध्ये देखील गरिबी आहे। तिथं सुद्धा लोकांना कामाची गरज आहे, तिथं देखील लोकांना नोकऱ्यांची गरज आहे, तिथं देखील लोकांना आर्थिक मदतीची गरज आहे। त्यामुळे आमची राज्य सरकारकडे विनंती आहे का आपण शीख समाजाला देखील न्याय द्यावा आणि त्यांच्याकरता एक महामंडळाची व्यवस्था व नियुक्ती करण्याची आमची मागणी आपण पूर्ण करावी व तसेच शीख समाजाबरोबर जोडलेले जे दोन समाज आहेत, सिंधी समाज असतील, पंजाबी समाज असतील, तसं पाहिलं गेलं तर हा पूर्णपणे हा समाज निर्वासित होता। भारत पाकिस्तानची फाळणी झाली आणि आम्ही फाळणीनंतर सर्व हा समाज झाला, एकत्रितपणे आम्ही भारतामध्ये विखुरलो गेलो, परंतु त्यांचा विकास झाला तसा झाला व्हायला पाहिजे तसा झाला नाही। परंतु स्वतःच्या हिमतीवर लोकांनी विकास केले आणि आता मात्र पिढी वाढत आहे, शिक्षणाचा अभाव आहे आणि नोकऱ्यांचा अभाव आहे। त्यामुळे शासनाने कुठेतरी या गोष्टीचा जाणीवपूर्वक आणि सहानुभूतीकारक विचार करावा, कारण का हा समाज प्रत्येक अडीअडचणीमध्ये प्रत्येक युद्धामध्ये सहभाग घेत असतो आणि अशा वेळेस या समाजाला महामंडळाची अत्यंत गरज आहे। अहिल्यानगरचे छायाचित्रकार ठाकूरदास परदेसी यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा आणि स्थापत्यशास्त्रीय सौंदर्याचे दर्शन घडवत एक अद्वितीय चित्र प्रदर्शन सादर केले आहे। अहमदनगर शहराच्या 535व्या स्थापना दिनानिमित्त सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर कमर सुरूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शासकीय कार्यालयात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना भाजपच्या जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांनी निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ही मागणी पोहोचवण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त नगर शहरात त्यांच्या स्मरणार्थ 100 फूट उंचीचा भव्य पुतळा आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली। या स्मारकाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची प्रेरणा देणारे वुमन इम्प्रुव्हमेंट स्टॅच्यू नगरच्या पर्यटन विकासात मोलाची भर टाकेल असेही त्यांनी नमूद केले। राज्यात बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। विशेषतः 5 वर्षाखालील बालकांमध्ये अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 4.8% असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे ही आरोग्य व्यवस्थेची प्राथमिकता बनली आहे।
याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अतिसार रोखा मोहीम 2025 सुरू केली आहे। ही मोहीम राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात सुकाणू समितीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा झाली। नगर जामखेड रोडवर नगर तालुक्यातील टाकळी काझी गावच्या शिवारात पिकअप वाहनाची मोटरसायकलला जोराची धडक बसून एक युवकाचा मृत्यू झाला असून अन्य एक युवक जखमी झाला। या अपघातात आदेश नंदू घोरपडे हा मयत झाला, तर त्याच्याबरोबर असलेला त्याचा मित्र मोहित निमसे हा जखमी झालाय। याबाबतच्या अहवालावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। केडगाव परिसरातील 38 वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग करत मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी संजीव सिद्धाम बिराजदार याला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी UT मुसळे यांनी दोषी ठरवत 1 वर्ष सश्रम कारावास आणि 6,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। ही घटना 26 मे 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता घडली होती। पीडित महिला घरी असताना आरोपीने घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले आणि मारहाण करत धमकी दिली होती। पीडितेच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अहिल्यानगरच्या स्थापना दिनानिमित्त नगरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्यावर रसिक ग्रुपच्या वतीने एक वेगळा अर्थपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। झुलत्या पुलाजवळ दीप प्रज्वलन करत पर्यटन नगरी अहिल्यानगर असा फलक लावून किल्ल्याचे पूजन करण्यात आले। या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक ग्रुपने किल्ला राष्ट्रीय स्मारक व्हावा यासाठी संकल्प केला। सगळे या शहरावर प्रेम करणारी सगळी मंडळी एकत्र जमलो आहोत। खरं तर आजचा दिवस हा आपल्या शहराच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा, त्याचप्रमाणे या शहराच्या माणुसकीला एक वेगळा भर देणारा, नवचैतन्य देणारा आणि आपली प्रेरणा जागवणारा दिवस आहे। आज या आपल्या अहमदनगर अहिल्यानगर शहराला पंचशताब्दीचा मोठा वारसा आहे। एक ऐतिहासिक शहर आहे आणि अशा या शहरामध्ये आपण राहतो। या शहराच्या अंगाखांद्यावर आपण खेळतो। आपला जन्म इथे झाला तर आपलं या शहरावर प्रेम असणं साहजिकच आहे। आणि या आजच्या या शहर स्थापनेच्या निमित्तानं 28 मे 1490 रोजी आपल्या या शहराची स्थापना झाली आणि आपण या ऐतिहासिक शहरामध्ये आणि धार्मिक वारसा लाभलेल्या शहरामध्ये राहतो। ज्यांनी या शहरावर मनापासून प्रेम केलं, ज्यांनी त्यांचं साम्राज्य सांभाळलं, ज्यांनी या शहराचा विकास केला, त्यांच्याविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे। आपण या पिढीतली सगळी मंडळी आहोत आणि कृतज्ञता हा एक मोठा चांगला गुण असायला हवा प्रत्येक शहरवासियांच्या दृष्टीने। आणि ही कृतज्ञता आमच्या रसिक ग्रुपच्या मध्ये कायम असल्यामुळेच आम्ही या शहर स्थापनेच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमतो। शहर स्थापना ही रसिक ग्रुपचीच कल्पना आहे। म्हणजे 1992 मध्ये रसिक ग्रुपने पंचशताब्दीचा वारसा जपणाऱ्या या शहराचा मोठा सोहळा त्यावेळेस आयोजित केला होता। त्यावेळेस पंडित भीमसेन जोशी, अजीज नाजाची कव्वाली आणि हिंदी हास्यकवी संमेलनाचा मोठा सोहळा केला होता। आणि तेव्हा पुढे या शहरवासियांना आपल्या शहराचा जो स्थापना दिन आहे, ॲनिव्हर्सरी जी आहे, तर याचं त्यांना भान झालं आणि त्यांना अभिमान वाटायला लागला। आणि तेव्हापासून आज तागायत या शहराचा स्थापना दिन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून होतो आणि ही आपल्या दृष्टीने अतिशय आनंददायी गोष्ट आहे। खरं तर आपल्या या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे आपण नेहमीच म्हणत असतो हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने मोठं व्हावं। परंतु दुर्दैव असं की भारतामध्ये पहिल्या 10 मध्ये ज्या शहराची गणना होईल असं हे अहिल्यानगर आज पर्यटनाच्या माध्यमात कधीही पुढे नाही आलं, ही आमची खंत आहे। याचं कारण असं की आपल्या या शहरामध्ये नेवासा जिल्ह्यामध्ये नेवासा आहे, ज्यांनी ज्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली तो नेवासा आपल्या नगरमध्ये आहे। त्याचप्रमाणे शिर्डी जवळ आहे, 22 किलोमीटर अंतरावर शनी शिंगणापूर आहे, इथे मोठादेवी आहे,
नवनाथ महाराजांचं मोठं प्राबल्य आहे. एवढा सगळा मोठा धार्मिक वारसा असताना आपल्या या कोणत्याही वारशाची आपल्याला काही किंमत नाही. आपल्या या शहरामध्ये आज भुईकोट किल्ला आहे, जो भारतातला सर्वात मजबूत किल्ला म्हणून गणला जातो. आज ते वावळसाहेब आले, त्यांना आपल्यापेक्षा मोठी संशोधक आहेत, मोठा जातो, परंतु आपल्याला त्याची काही किंमत नाही. आज या शहरामध्ये रणगाडा म्युझियम आहे, जो आशियामधला मोठा म्हणजे एकमेव समजला जातो, त्याची आपल्याला किंमत नाही. अवतार मेळबाबासारखे आंतरराष्ट्रीय संत या शहरामध्ये आहेत, त्याचीही आपल्याला काही किंमत नाही. आनंद ऋषीजींचं इथली समाधी आहे जैन धर्मियांची, याची सुद्धा आपल्याला काही म्हणजे सांगायचा उद्देश असा की या इतक्या वास्तू असताना ह्यूम मेमोरियलचं आहे की काही म्हणजे मिशनरीचं एक मोठं केंद्र या हे अहमदनगर होतं, परंतु तेही आपल्याला त्याची किंमत नाही. आज अशी गोष्ट आहे की या अहमदनगरमध्ये जे काही बुरानगर आहे, बुरानगरची देवीची आहे की तिचं ते माहेर समजलं तर तुळजापूरच्या देवीचं. म्हणजे आज ती मी सांगत नाही, ही आख्यायिका आहे की तुळजापूरची देवी जी आहे ती नगरहून आलेली आहे आणि त्याचा पलंगाचा मान आजही इथल्या भगत कुटुंबियांना दिला जातो. हे वारवा म्हणजे प्रचलित म्हणजे पूर्वीपासून आहे. ही आपल्या तिची किती मोठी, परंतु आपल्या त्याची काही किंमत नाही. अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरता पूर्वी घोषित न झालेल्या उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी पत्रकाद्वारे केली आहे. यामध्ये अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथील जात पडताळणी समितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जात वैधता प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता, पक्षपात, भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या घटना घडत असल्याचा आरोप करत मानव विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात दोषींवर फौजदारी स्वरूपात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा 23 जून पासून जात पडताळणी समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. या संदर्भात राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी हे निवेदन सादर केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमांस विक्रेत्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर नगर शहरात 2 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली. या कारवायांमध्ये गोमांस आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तोफखाना पोलिसांनी कोटला झोपडपट्टी भागात एका शेडमध्ये छापा टाकून तरबेज कुरेशी या व्यक्तीच्या ताब्यातून सुमारे 44,000 रुपये किमतीचे 220 किलो गोमांस जप्त केले. तसेच दुसरी कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदनगर भागात करण्यात आली. या कारवाईतही गोमांस विक्री करण्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच गुफरान मोहम्मद कुरेशी याला ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी परिसरातील नगर मनमाड रोड लगत असलेल्या 3 वाहन शोरूम मध्ये एकाच रात्रीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल 2,65,553 रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. यावेळी पिपाडा किया शोरूम, टाटा मॅक्स शोरूम आणि महावीर मोटर्स या 3 शोरूम मध्ये चोरट्यांनी शटर आणि दरवाजांची तोडफोड करून प्रवेश केला. या सर्व ठिकाणी कॅश काउंटर आणि कपाटांचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरून नेण्यात आली. या घटनांमध्ये मास्क घातलेले 4 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तपास सुरू केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजहितदक्ष राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज 300 वर्षांनंतरही तितकाच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने शासनाने 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जनजीवन सुरळीत करण्यासाठी 1 दिवसीय श्रमदान आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत वाळकी, खडकी, अकोळनेर, जाधववाडी, सोनेवाडी, सारोळा कासार, अस्तगाव, भोरवाडी या ठिकाणी केले आहे. नमस्कार. मी सर्व युवकांना आवाहन करतो की गेल्या 4 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे आपल्या भागातील सारोळा असो, वाळकी असो, अकोळनेर असो, जाधववाडी असो,
खडकी असो, सोनेवाडी असो, या गावांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामध्ये आपल्या पशुधन सुद्धा वाचलं नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी रस्ते राहिलेले नाही. ते रस्ते आणि त्या परिसरातील लोकांना आधार देण्यासाठी आपला मावळा या संघटनेच्या माध्यमातून आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण त्या भागातील रस्ते, दैनंदिन जनजीवन कसं सुरळीत करता येईल त्याबाबत आपण उपाययोजना करण्यासाठी उद्या सकाळी 8 वाजल्यापासून आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी असो किंवा पशुवैद्यकीय तपासणी सुद्धा त्याबरोबरीने करणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी या मोहिमेमध्ये सहभागी नोंदवावं ही सर्वांना नम्र विनंती करतो. आपला निलेश लंके. गेल्या आठवड्यात राज्यभर मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यात देखील प्रचंड पाऊस झाला असल्याने अनेक गावातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे गेल्या 3 दिवसापासून पडलेल्या पावसामुळे विहिरीत तुडुंब भरल्याचं चित्र आहे. आनंद ऋषीजी नेत्रालयाने 1 लाख नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे, अशी माहिती आनंद ऋषीजी नेत्रालयाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड यांनी दिली. तसेच नेत्रालयाने समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींची नेत्रसेवा करणे या मूळ उद्दिष्टाप्रती असलेल्या अतूट बांधिलकीवर भर देत हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. सकल राजस्थानी समाज एवं गुजराती समाज आयोजित लाठी काठी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपात काजल हिंदुस्तानी यांनी नारी शक्ती राष्ट्र शक्ती या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, जितेंद्र बिहानी, गौतम मुनोत, कमलेश भंडारी, शैलेश मुनोत, राजेश भंडारी, प्रकाश भागानगरे, आरडी मंत्री आदी उपस्थित होते. प्रारंभी गणेश वंदना सादरीकरण करून प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.